पंतप्रधान मोदींना रायगडावर येण्याचं निमंत्रण पाहायला मिळते। गडकोट संवर्धन मोहिमेसाठी निलेश लंके यांनी मोदींना निमंत्रण दिले। निलेश लंकेकडून गड किल्ले स्वच्छता मोहीम जी आहे ती राबवली जाते। उर्वरित 23 नगरपालिकांसाठी आता उद्या मतदान पार पडणार आहे। पुढे ढकललेल्या सर्व 23 नगर परिषदा आणि नगरपंचायतींसाठी उद्या मतदान पार पडेल। 21 डिसेंबरला मतमोजणी आणि सर्व नगरपालिकांचे निकाल जे आहेत ते जाहीर होणार आहेत। कोणत्या नगरपालिकांसाठी उद्या मतदान होणार आहे पाहूयात। ठाण्यामधील अंबरनाथ, पुण्यातल्या बारामती, फुरसुंगी, उरुळी देवाची, तर अहिल्यानगरमधील कोपरगाव, देवळाली प्रवरा, पाथर्डी, नेवासा यासह सोलापूरमधील मंगळवेढा, अनगर, तर साताऱ्यातील महाबळेश्वर, फलटण, छत्रपती संभाजीनगरमधील फुलंब्री, नांदेडमधील मुखेड आणि धर्माबाद, तर लातूरमधील निलंगा आणि रेणापूर, तसंच हिंगोलीमधील बसमत, अमरावतीमधील अंजनगाव सुरजी, अकोल्यातला बाळापूर, तर यवतमाळ, वाशिम, बुलढाणातील देऊळगाव राजा, वर्ध्यातल्या देवळीमध्ये आणि चंद्रपूरमधील घुग्घूस या ठिकाणी उद्या मतदान होणार आहे। तर रिक्षा चालवणाऱ्याला कमी समजू नका असं एकनाथ शिंदेंनी म्हटलंय। मी मुख्यमंत्री झालो तर राजाभाऊ झावरे नगराध्यक्ष का होऊ शकत नाहीत असं शिंदेंनी म्हटलंय। रिक्षावाला जसा वाट बघतो तसा वाट पण लावतो असं देखील एकनाथ शिंदेंनी म्हटलं। त्यात घेतलं त्यांना लाडकी बहीण योजनेतून लाडकी बहीण लखपती बनवल्याशिवाय आम्ही राहणार नाही। आनंद दिघे साहेबांनी या रिक्षा युनियनचं उद्घाटन केलं। रिक्षावाल्याला ज्याने हलक्यात घेतलं त्यांना आसमान दाखवलंय। जर मी मुख्यमंत्री होऊ शकतो तर मग कोपरगावचा नगराध्यक्ष राजाभाऊ का नाही होऊ शकत। रिक्षावाला वाट बघतो तसं वेळ आल्यावर वाट लावतो। पण तर कोपरगावला रोज पाणी हवं असेल तर विरोधकांना पाणी पाजावं लागेल। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जनतेला हे आवाहन केलंय। थेट नांदू मध्यमेश्वर धरणातून पाईपलाईन टाकून पाणी देणार असल्याची घोषणा एकनाथ शिंदेंनी केली। इथल्या गैरकारभाराची चौकशी केली जाईल, शिंदेंनी विरोधकांना इशारा दिला। आता दररोज पाणी पाहिजे ना, दररोज पाणी पाहिजे ना, मग विरोधकांना पाणी पाजावं लागेल। नांदूर मधमेश्वर ते कोपरगाव पिण्याच्या पाण्यासाठी जे बंदिस्त पाईपलाईन पाहिजे ना, ते देण्याचं काम आपण करू। काय 20 मग सगळे पैसे काय खाल्ले। तर फडणवीसांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा असं सुषमा अंधारेंनी म्हटलंय। कोण गुन्हेगार कोण निर्दोष हे ठरवण्याचा अधिकार कोर्टाचा आहे। सातारा ड्रग्ज प्रकरणावरून सुषमा अंधारेंनी फडणवीसांवर ही टीका केली। ड्रग्ज प्रकरणाच्या निष्पक्ष चौकशीसाठी एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या असं अंधारेंनी म्हटलं। असं वाटतंय की देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा आणि LLM ची वगैरे परीक्षा देऊन JMFC वगैरे करून एकदाच जज होऊन जावं। कारण कोण गुन्हेगार कोण निर्दोष हे सगळं ठरवायचा अधिकार कोर्टाचा आहे, तो देवेंद्र फडणवीस यांचा नाहीये। देवेंद्र फडणवीसांनी अशा पद्धतीने क्लीन चिटची भाषा करून तपास प्रभावित करू नये, माझी त्यांना विनंती आहे। प्रकाश शिंदेची चौकशी होत असताना ती निष्पक्ष करायची असेल आणि त्याला पॉलिटिकल प्रिव्हिलेज मिळू द्यायचे नसतील तर बिलकुल एकनाथ शिंदेचा राजीनामा झाला पाहिजे। तर सातारा ड्रग्ज प्रकरणावरून एकनाथ शिंदेंवर विरोधक टीका करत असताना संजय शिरसाटांनी विरोधकांवर निशाणा साधला। एकनाथ शिंदेंवर टीका केल्याशिवाय त्यांचा दिवस जात नाही, मावळत नाही असं देखील यावेळेला वक्तव्य जे आहे ते संजय शिरसाटांनी केलं। योग्य जो आरोपी असेल त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे ही आमची सुद्धा मागणी आहे। मुख्यमंत्री स्वतः अशा प्रकरणामध्ये गंभीर आहेत। आता हे टार्गेट तर काय त्यांच्या खुर्ची काढलेली आहे आम्ही, ही जखम त्यांची आजही बळबळते। त्यांच्या शिंदे साहेबांवर टीका केल्याशिवाय त्यांचा दिवस निघत नाही आणि मावळत सुद्धा नाही, म्हणून आम्ही त्या टीकेकडे आता गांभीर्याने कधी पाहत सुद्धा नाही। तर ठाणे पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीची बैठक पार पडलेली आहे। जागा वाटपासंदर्भात भाजप आणि शिवसेनेची बैठकीत चर्चा झाली। या बैठकीला नरेश मस्के, संजय केळकर, डावकर यांसह अनेक नेते उपस्थित होते। तर ठाणे निवडणूक जागा वाटपासंदर्भात भाजप आणि शिवसेनेची बैठक पार पडलेली आहे। या बैठकीला शिवसेनेकडून खासदार नरेश मस्के उपस्थित होते, तर भाजपकडून भाजपचे आमदार निरंजन डावखरे आणि संजय केळकर देखील उपस्थित होते। ताकद लावून ठाणे महापालिकेवर भगवा फडकला पाहिजे या भूमिकेवर दोन्ही पक्ष ठाम आहेत आणि या 2 दिवसामध्ये हे चर्चेचं जे काही आमचं चालू आहे ती चर्चा पूर्ण होईल। जागा वाटपाचा फॉर्म्युला
महायुतीचा भगवा झेंडा फडकवणं ठाणे महानगरपालिकेवरती हाच आहे. महायुतीचे 110 पेक्षा जास्त नगरसेवक कशा पद्धतीने निवडून येतील हाच जागा वाटपाचा फॉर्म्युला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या वतीने असं सांगत आहे की आता त्यांनी असं की स्वतंत्र लढण्याची भूमिका घेतली, त्याबाबत काय सांगतात? त्यांनी स्वतंत्र लढावं, त्यांनी स्वतः जाहीर केलेलं आहे की आम्ही स्वतंत्र लढतो, त्यांनी लढावं. महानगरपालिका निवडणुकीत शिवसेना भाजपा युती व्हावी असा केंद्राचा आग्रह असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय. सांगली महापालिकेत भाजपचा महापौर होईल असं देखील चंद्रकांत पाटील यांनी म्हटलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये केंद्रात अमित भाईंबरोबर एकनाथ शिंदेची बैठक होऊन असा मेसेज आम्हाला मिळाला आहे की 2929 महानगरपालिकेमध्ये थोडं पुढे थोडं मागे असं करत, पण शिवसेना बीजेपी युती झालीच पाहिजे. असं प्रत्येकाने म्हणायचंच असतं. असं त्यांनी म्हटलं नाही तर त्यांचे कार्यकर्ते त्यांच्या मागे कशाला फिरतील. पण सर्वसामान्य आमचा होणार हे म्हणणं नाहीये, ते होणारे विधिलिखितच आहे.